जय जय रघुवीर समर्थ। देव म्हणतो, मला माहित आहे तू खूप व्यस्त आहेस की तू मला 1 मिनिट सुद्धा देऊ शकत नाहीस, पण मी तुला वचन देतो की हे वाचल्यावर तुझं रडकं नशीब उजळून जाईल। देव म्हणतो, पुढची 4 मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची आहेत, कारण हे वाचण्याची सुरुवात करत असतानाच तुझ्या जीवनात एक अद्भुत चमत्कार होणार आहे आणि अनेक फायदे तुझ्या मार्गावर आहेत। मला माहित आहे की तुझे हृदय तुटले आहे, मला माहित आहे की पुढे जाणे कठीण आहे, परंतु मला हे देखील माहित आहे की मी तुटलेल्या तुझ्या हृदयाजवळ आहे। तुझी समर्थ माऊली तुला दुसऱ्यांसारखं दुखावणार नाही। माझे मार्ग तुमच्या मार्गापेक्षा उंच आहे। फक्त विश्वास ठेवा की सर्व गोष्टी तुमच्या भल्यासाठीच एकत्र काम करत आहे। अरे बाळा, सर्व काही ठीक होण्याच्या प्रक्रियेस वेळ लागेल, परंतु जसे जसे तुम्ही दररोज माझ्या उपस्थित येता, माझं नाव घेता, तेव्हा तुम्हाला प्रेम, आशीर्वाद आणि भाग्य बदलण्याची शक्ती मिळेल। मी आता काय करत आहे हे तुम्हाला समजत नसतानाही तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल, कारण तुझं सर्व दुःख येत्या 3 दिवसात खाली होणार आहे। आता घाबरू नकोस, तुझ्या जखमा मी कायमच्याच मिटवून टाकायला आलो आहे। देव म्हणतो, माझ्या प्रिय मुला, मला तुला काहीतरी सांगायचे आहे। ही तुझी इच्छा पूर्ण होण्याचे लक्षण आहे। या व्यतिरिक्त ते तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला अमर्यादित आनंद आणि शांती प्रदान करतील। मनापासून विश्वास ठेवा की देवाची कृपा तुमच्यावर असेल आणि तुम्हाला तुमच्या जीवनात संपत्तीचा आनंद घेण्यासाठी जास्त संघर्ष किंवा कष्ट करावे लागणार नाही। देवाच्या वचनानुसार या आठवड्याचा उर्वरित काळ तुमच्यासाठी आश्चर्यकारक असेल। आश्चर्यकारक उपचार, आश्चर्यकारक शक्यता आणि आशीर्वादांसाठी स्वतःला तयार करा, ज्याची तुम्ही कधीही कल्पना केली नसेल। या आगामी काळात तुमची आर्थिक स्थिती लक्षणीयरित्या सुधारेल। तुम्ही ज्याची कल्पनाही केली नसेल असे आशीर्वाद देवाकडून येत आहेत। लक्ष्मी तुमच्या जीवनात नैसर्गिकरित्या येईल आणि तुम्हाला आर्थिक सुख आणि समृद्धीचा अनुभव देईल। तुम्ही तयार असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा। देव म्हणतो, माझ्या प्रिय बाळा, नेहमी लक्षात ठेवा की देवाचे फायदे संसारिक समृद्धीच्या पलीकडे आहेत। तो चांगुलपणाचा स्तोत्र आहे आणि तो तुमचा वाईट भूतकाळ पुसून टाकेल आणि वर्तमान काळ आनंदी करेल आणि तुमचे भविष्य खऱ्या स्वप्नांनी भरले जाईल। जर तू हा संदेश वाचला तर तुझ्यावर येणारं मोठं संकट टळले जाईल। देव म्हणतो, उगाच चिंता करत बसायचं नाही। अडचणींचा सामना करतानाही देव तुम्हाला शांती, शक्ती आणि मार्गदर्शनाचा स्तोत्र असेल। तुम्ही या महिन्याचा प्रवास करत असताना देवाच्या वचनांना धन्यवाद बोलून आत्मविश्वासाने आलिंगन द्याल। तुमचा तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल तर आत्ताच हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा। समर्थ माऊली तुला सांगत आहे, गोष्टी आव्हानात्मक असतानाही आशा सोडू नकोस। प्रत्येक नकारात्मक परिस्थितीचे निराकरण केले जाईल, कारण देव तुमच्या वतीने काम करत आहे। तुमच्या आयुष्यातील एक आश्चर्यकारक वळण अगदी जवळ आहे, त्याच्यावर विश्वास ठेवा आणि तो तुमच्या लढाया लढेल हे जाणून घ्या। लक्षात ठेवा की प्रार्थना हे एक शक्तिशाली साधन आहे। जेव्हा तुम्हाला तणाव, चिंताग्रस्त किंवा दुखापत वाटत असेल तेव्हा प्रार्थनेत देवाकडे या। तो शांत होईल आणि तुमचं नेतृत्व करेल। जगासमोर रडण्यापेक्षा तुमच्या सर्व चिंता, समस्या, शंका हे सर्व देवाला सांगा आणि तो तुम्हाला कसा बळ देतो
आणि कशा प्रकारे प्रोत्साहन देतो ते नक्कीच बघा. बाळा, तुला काय वाटतं? या दुःखी प्रवासात समर्थ तुझ्या सोबत नसतात. अरे, या प्रवासात तुम्ही एकटे प्रवास करत नाही, तर देव सतत तुमच्या पाठीशी असतो. चांगल्या आणि कठीण अशा दोन्ही काळात तुमचे रक्षण करण्यास आणि मार्गदर्शन करण्यास तो नेहमीच तयार असतो. तो तुमचा एकनिष्ठ आधार आहे, जो तुम्हाला त्याचे अमर्याद प्रेम आणि प्रोत्साहन देतो. हेही दिवस निघून जातील. तुम्ही पुढचे दिवस, आठवडे आणि महिने पुढे जात असताना देव तुमच्यासाठी असंख्य फायदे, सुधारणा तयार करत आहे, हे जाणून घ्या. ज्या प्रकारे तुम्ही कधीही अपेक्षा केली नसेल त्या प्रकारे तुमचे जीवन बदलणार आहे. लोकांच्या पाया पडण्यापेक्षा देवाशी आपले संबंध ठेवा, त्याच्या योजनेवर विश्वास ठेवा आणि त्याने आपल्यासाठी ठेवलेल्या आश्चर्यकारक गोष्टींचे स्वागत करा. तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा, कारण त्यांनाही त्यांच्या संकटात देवाचा आधार मिळेल आणि याचं पुण्य तुम्हालाही भेटेल. देवाच्या प्रेमावर आणि भविष्यात त्याने तुमच्यासाठी योजलेल्या आश्चर्यकारक गोष्टींवर तुमचा विश्वास ठेवा, कारण लवकरच तुमचं भाग्य कायमचं बदलणार आहे. जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला तर त्याची शांती आणि संपत्ती तुमच्या जीवनात विपुल होईल. या खालील प्रार्थना म्हणण्यात माझ्यासोबत सामील व्हा. प्रिय देवा, माझे जीवन बदलून टाकणाऱ्या आशीर्वादांबद्दल धन्यवाद. मला माहित आहे की भविष्यात माझ्यासाठी तुमच्याकडे अद्भुत गोष्टी आहेत. मला तुम्ही माझे नेतृत्व करावे, मला शक्ती द्यावी आणि माझे डोळे कायमचे उघडावे. मी विपुलता, उपचार आणि प्रेम मिळवण्यासाठी तयार आहे, जे मला पात्र आहे. मी आणि माझे कुटुंब तुम्हाला संपत्ती, प्रेम आणि शांततेच्या रूपात भरपूर आशीर्वाद मागतो. देवा, तू माझ्यावर किती प्रेम करतोस आणि तू माझ्यासाठी काय काय करू शकतो हे मला माहीत आहे. तू कुणाच्या ना कुणाच्या रूपात येऊन मला समजावत असतो, हे देखील मला माहीत आहे. तुम्ही माझ्यावर अमर्यादित कृपाळूपणा, प्रेम आणि दयाळूपणा दाखवला आहे आणि मी तुमचा खूप खूप आभारी आहे. माझ्या आयुष्यात अनंत विपुलता असावी अशी माझी इच्छा आहे. तुम्ही जर ही प्रार्थना केली असेल तर होय, प्रार्थना पूर्ण असे टाईप करा. ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे, त्याच्यावर पूर्णपणे विसंबून राहा आणि त्याने तुमच्यासाठी ठेवलेले अविश्वसनीय चमत्कार तुम्ही पाहू शकता. तुमचा विश्वास ठेवा, तुमच्या फायद्यांमध्ये आनंद घ्या आणि देवाने तुमच्यासाठी जे काही केले आहे त्याबद्दल तुम्ही किती कृतज्ञ आहात हे इतरांना व्यक्त करा. देव म्हणतो, बाळा, एक बोलू, तू जगाला का सांगितलं की माझं कोणीच नाही? तुम्हाला याची जाणीव असली पाहिजे की तुम्ही देवाने सोडलेले नाही आहात आणि तो तुमच्यासाठी नेहमीच आधार म्हणून आहे. तुम्हाला त्याच्याकडून संधी, दिशा आणि कोणत्याही अडचणींवर मात करण्याचे बळ मिळेल. त्याच्यावर विश्वास ठेवल्याने तुमच्या जीवनात लाभ, संपत्ती आणि शांतता येईल. देव तुम्हाला संपत्ती आणि समृद्धीने आशीर्वाद देईल आणि तुमची आर्थिक प्रगती अगदी जवळ आहे. या आठवड्यात तुम्ही पुढे जाल तेव्हा प्रत्येक अडथळे आणि अडचणींवर यशाची घोषणा करा. ओळखा की देव तुम्हाला स्वातंत्र्य, संपत्ती आणि यशाच्या मार्गावर नेत आहे, कारण तुम्ही त्याच्या योजनेवर विश्वास ठेवला आहात. नकारात्मकतेचे प्रत्येक चक्र संपवून तो तुम्हाला यश आणि पूर्ततेच्या हंगामात मदत करत आहे. तुम्हाला मिळत असलेले फायदे, उत्तम संपत्ती आणि उत्कृष्ट आरोग्य यासाठी तुमच्या प्रार्थनेत देवाचे आभार माना. चिंता करत रडत बसू नका.
तुमच्या जीवनात तो जो अद्भुत बदल घडवत आहे त्याबद्दल देवाचे आभार माना. मनापासून विश्वास ठेवा की तुम्ही बऱ्याच उत्कृष्ट गोष्टींच्या, आनंदी राहण्याच्या आणि सहज यशस्वी होण्याच्या काळात प्रवेश करणार आहात. देवाचे प्रेम एक प्रकाश म्हणून काम करते जे तुम्हाला चांगल्या भविष्याच्या दिशेने निर्देशित करते. त्याने तुमच्यासाठी किती फायदे आणि आश्चर्य ठेवली आहेत याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. त्याने तुमच्यासाठी नियोजित केलेल्या चांगल्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी ग्रहणशील व्हा आणि तुमचा विश्वास अखंड ठेवा. देव म्हणतो तुमचा देवाच्या योजनेवर विश्वास असला पाहिजे. आपल्याला याची आवश्यकता असल्यास वादळात चालताना तोच माझा संगाती टाईप करा. जय जय रघुवीर समर्थ.